आमच्या वरमाई आमच्या आयरबाई तर बघा यांच्या मुलाचं साखरपुडा आणि आता सुनबाईकडनं पाटी मिळालेली आहे, लाडवाची पाटी. आता पाटी सोडायचा कार्यक्रम आहे इथं. पाटी कोणी सोडली? सुरेखाताईंनी. आता पहिला उखाणा घ्यायचा आहे बघा, लाडवाची पाटी आहे, गोड गोड तोंड केलंय सगळ्या आपल्या येईनबाईंचं. आवर महादेवाच्या पिंडी व बेलवा तेव्हा कोण भीमाजीरावांचं नाव घेते तुमचं म्हणतात. आता इकडं आपण वरमाईचा देखील उखाणा ऐकणार आहे. आवरा हा इकडे या बघा इकडे कुठे आता कवर ध्यानात आणायचा. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाचे राशी सुरेश रावांचं नाव घेते. साखरपुड्याच्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी सुनबाईच्या लेकाच्या इकडे उजा आवर. मग काय आता सगळ्यांना लाईन उभी राह जरा. तू आमच्या थाई म्हणल्या हे वाजू नको बाळा. पडते ताज महाराजची सावली संतोषरावांना जन्म देणार धन्य ती माऊली. छान. आता इकडे कोण राहिलं? अस्मिता इकडे पुढं. ज्ञानेशांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा हिरामनरावांच्या चरणी ठेविते मी माथा. आता सुटली का पाठ? बाबी 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 भाभीचं नाव नाही? सुभाषबाईंचं नाव घ्या. भाभीला नाही नाव येत. येईन येईन मंगल. हा सुभाषबाईंचं म्हणा. सुभाषबाईला कसं काय म्हणायचं? बरं आम्हाला नाव तर ऐकू द्या ना आमच्या भावाचं. हा, काय नाव? सुभाष. ऐक. चला आता गोड तुमचं राहिलं थोडा थोडा तुमचा घ्या मोठा एकदा. चला मी घेते. शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाची खून, नामदेवरावांचं नाव घेती, वाळून घराण्याची सून. छान छान. मस्तपैकी आता सगळ्यांनी लाडवाचं आता सगळ्यांना घास भरवलेला आहे, तोंड गोड केलेलं आहे. हल्लावले अस्मिता ये इकडं. उद्या म्हणलंय थोडा भरा हळद भरू का? गोड घास करायचं. तर असा मस्तपैकी साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि येईन बाईच्या इकडून पाटी भेटलेली मस्त लाडवाची. तर या सगळ्यांनी लाडू खायला मस्त मस्त गोड गोड.